अरे पोलीस हा सारखं तर अकार्यक्षम डिपार्टमेंट भारतात म्हणजे आपल्या जे महाराष्ट्रात हे जगात कुठंच नसेल. पोलीस डिपार्टमेंट म्हणजे कोणताही शासनाने कायदा केला की यांचा एक हप्ता वाढला, गुटखा बंदी केली की यानं गुटखा त्याचा यांचा हप्ता वाढला, दारू बंद केली की यानं चालू करायची हप्ता वाढला. या राज्यातल्या पोलिसांनी देशातल्या पोलिसांनी जर इमानदारीने काम कधी केलं ना तर या जगातली सगळी गंदगी खतम होऊ शकते. यांनी फक्त प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य सदर क्षणा खलनी करणं एवढं फक्त यांनी चांगलं जर केलं ना तर सगळी गुन्हेगारी खतम होती. ना दारू राहत, ना गांजा राहत, ना चेज राहत. आता तुम्ही एक बातमी नाही पाहिली का टीव्हीवर, एक पोलीसवाला चोरांचा मास्टर निघला की नाही निघला. बुलढाण्यामध्ये 2 पोलीस कॉन्स्टेबल असे होते बुलढाण्यामध्ये शहरात सिटीला की त्यांची चोरांसोबत पार्टनरशिप होती. त्याला पकडायला गेले की हे पोलीस त्याला पहिलेच फोन करून द्यायचे आणि विशेष त्याच्या चोरीचा माल यांच्या घरात राहायचा. नाव नाही सांगत मी. यांनी कधी एखाद्या ठिकाणी रेड केली 50 लाख कधी पकडले हे 50,000 दाखवतात. राज्यात मध्ये खरोखर या देशातल्या पोलिसांनी इमानदारीने जर काम कधी केलं, याने कधी म्हणलं नाही 1 वर्ष बघतो मी काहीच हरामीपणे करणार नाही, इमानदारीने ड्युटी करीन, तर सगळे सुतासारखे सरवून जातील. सुतासारखे. मला असं वाटतं की पोलिसांच्या बद्दल असं बोलणं योग्य नाहीये आणि मी स्वतः शिंदे साहेबांना सांगणार आहे की त्यांना कडक समज द्या की असं चालणार नाही, हे योग्य नाही आणि वारंवार जर ते असं बोलत असतील तर त्याच्यावर ऍक्शन घेतली. देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे आणि त्यानंतर आपल्यावर काही तासातच गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मी पाहिलं की देवेंद्रजींनी त्याबद्दल नाराजी व्यक्त केली. एकनाथ शिंदे साहेबांचा मला फोन आलेला, पण माझं वक्तव्य हे काही संपूर्ण महाराष्ट्रातल्या पोलिसांचं धैर्य खचवणं, त्यांचं धाडस, साहस, पराक्रमाचा अपमान करण्याकरता नव्हतं. जे अनुभव माझ्यासोबत त्या ठिकाणी झालेले होते ते अनुभवच मी त्या ठिकाणी मांडले आणि माझ्या या शब्दामुळे जर महाराष्ट्रातल्या पोलिसांचा किंवा महाराष्ट्र सरकारची जर त्याच्यामध्ये अशी नाचक होत असेल तर मी महाराष्ट्र पोलिसांची जाहीरपणे दिलगिरी व्यक्त करतो. पण मी जे काही वक्तव्य केलं होतं ते मी अनुभवलेलं आहे. माझ्या परिवारात आमच्या सोबत तसं झालेलं आहे आणि त्याच्यामुळे आपण ते बोललेलो आहोत. तुम्ही तुमच्या वक्तव्यावर सध्या जे काही ज्या सर्व म्हणजे काल जे चुकून महाराष्ट्र पोलीस आपला विषय झाला की महाराष्ट्र पोलिसांवर आपण ताशेरे ओढले, तर तो विषय महाराष्ट्र पोलिसांचा नाहीये, तो आपल्या स्थानिकचा विषय त्या ठिकाणचा होता आणि त्या स्थानिकच्या मुद्द्यावर मी ठाम आहे. सरकारबद्दल, मुख्यमंत्र्यांबद्दल म्हणून का दाखल झाला? ते आता काय गुन्हा दाखल झाला मला काही माहित नाही, पण मी कायदेशीर कारवाईला सामोरं जाईल. काल मुख्यमंत्र्यांनी ऐकून केले की एकनाथ शिंदे यांना सांगून